झी 24 तास एक पाऊल पुढे। युनिनॉर या मोबाईल सेवा कंपनीची मुंबईतली सेवा आता बंद झाली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीने सेवा देणं बंद केलंय। कंपनीचा परवानाही यापूर्वीच रद्द करण्यात आलाय। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहर मिळून युनिनॉरचे एकूण 18 लाख ग्राहक आहेत। या सर्व ग्राहकांना आता दुसऱ्या कंपनीकडे वळावं लागणार आहे। मोबाईल सेवा बंद का झाली असं विचारण्यास युनिनॉरच्या गॅलरीत आलेल्या अली हसीमच्या पदरी निराशाच पडली आहे। कारण शनिवारपासून युनिनॉरची मुंबईतील सेवा बंद पडल्याचं त्याला सांगण्यात आलं। अलीच्या कुटुंबाकडे युनिनॉर कंपनीचे 5 कार्ड्स आहेत, मात्र शनिवारी अचानकच सगळ्यांचे फोन बंद पडले। अलीचं कुटुंबीय आणखीनच काळजीत पडलं, ज्यावेळी शहराबाहेर असणाऱ्या त्याच्या वडिलांशी त्यांचा संपर्कच होत नव्हता। कल रात को मुझे ये चीज़ पता चली, तो आज सुबह भी मैं कुछ मिलेगा मुझे, लेकिन वो स्टोर्स भी बंद थे, तो मुझे अभी नहीं पता मैं कहाँ जाऊँ और क्या करूँ। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीची मुंबईतील सेवा अचानक बंद झाली आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। कंपनीच्या अशा कारभारामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे ग्राहक नुकसान भरपाईची मागणीही करू शकतात। दरम्यान युनिनॉरची उर्वरित महाराष्ट्रातील सेवा सुरू आहे, मात्र मुंबईतल्या त्या 18 लाख ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।